खोटे सिक्के दोन्ही बाजूनी खोटे असतात. निवडणूक असो वा सभेचे मैदान, खोटे सिक्के नेहमी खोटेच असल्याचे समोर येते. निवडणूक आयोग, राजकीय पक्ष आणि पोलीस यंत्रणांबाबत कोर्टात दाखल झालेल्या केस याचे सर्वात मोठे पुरावे आहेत. राजकीय वळूंनी राज्यघटना, संविधान, सार्वभौमत्व यांचे 3-तेरा केले. पैशांचा धुरळा आणि मतदान यंत्रांचा गोलमाल लोकशाही मेल्याचे चित्र दाखवत आहे. शिंदे किंवा पवार हे खोटे सिक्के आहेत. त्रिकाल बाधित सत्य पुढेही समोर येईल, तरीही त्यांना गोंजारले जात आहे. अजित पवारांचे नेमके काय झाले ते यमराजालाच माहीत. पण सत्तेसाठी त्यांची पत्नी 2 दिवसात शपथ घेऊन मोकळी झाली. यापेक्षा राजकारणात निर्लज्जपणा शोधून सापडणार नाही. काहीतरी लाज बाळगायला हवी. भाजपाने राजकारणाचे गटार केले, त्यात मतलबी निर्लज्ज तीर्थस्नान करत आहेत. निवडणूक आयोग, विधानसभा, लोकसभा सभापती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती थेट पदांची तिलांजली देत आहेत. खोटे सिक्के दोन्ही बाजूंनीही खोटे असतात. त्यांना खरे ठरविण्याची कसरत चालू आहे. हे खोटे सिक्के शोलेमध्ये सुद्धा जी.पी. शिप्पी यांनी आणि रमेश शिप्पी यांनी दाखविले होते. हा खेळ राज्यघटना, संविधान, सार्वभौमत्व यांना चॅलेंज म्हणावा लागेल. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.